तर मित्रांनो ताई ना चिकन क्रिस्पी फ्राय करतात आहे, तंदुरी पण पाहायला मिळणार आहे, लॉलीपॉप वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. हॅलो अँड नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे मजेत ना? आय होप मित्रांनो तुम्ही सगळे मजेत असणार. तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मी आलोय खर्डी दिवा फेस्टिवलला. 2026चा फेस्टिवल इथे सुरू झालेला आहे. तर इथे कोणकोणते स्टॉल्स पाहायला मिळणार आहे आणि इथे ना मित्रांनो खूप मोठी बालनगरी पण आहे, फूड स्टॉल्स आहेत. त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती ना पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जास्तीत जास्त लोकांकडे ना व्हिडिओ शेअर करा. तर चला मग टाइम न व्हिडिओला सुरुवात करूया आणि पूर्ण महोत्सव एक्सप्लोर करूया. तर मित्र बघा मी आता ना दिवा खर्डी फेस्टिवलला आलोय. बघा इथे मोठे पाळणे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा सगळे ना कंझ्युमर स्टॉल्स पण इथे पाहायला मिळणार आहे, वेगवेगळे स्टॉल्स आहे. या साईडनी सिलपाट्याला जाण्यासाठी रस्ता आहे, कल्याण शिलपाटा रोड आहे. आणि या साईडनी ना दिवा रेल्वे स्टेशन अगदी 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती आहे. तुम्ही चालत पण येऊ शकता किंवा 10 रुपये 20 रुपये शेअरिंग ऑटो रिक्षा पण आहे, ती पण तुम्हाला इथपर्यंत सोडून देईल. अगदी डोराच्या बाजूलाच आहे हे बघा. आपण ना एक एक स्टॉल कव्हर करू. बघा इथे आपल्याला पहिला स्टॉल पाहायला मिळणार आहे. तर इथे आपल्याला ज्वेलरी वगैरे पाहायला मिळणार आहे, नेकलेस वगैरे. किती रुपयाला आहे? 100 रुपयाला आणि 50 रुपये. तर मित्र बघा हे 50 रुपये आहे नेकलेस आणि बघा हे सेट आहे ना 100 रुपये ना. तर 100 रुपयाला. ओके. त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन पण आपल्याला पाहायला मिळणार आहे, कलर वगैरे अवेलेबल आहे त्यांच्याकडे. बघा पाहू शकता. नाव काय भाऊ तुझं? सनी. डेली इथेच बसतो? ओके. तर मित्र बघा 19 तारखेपर्यंत ना भाऊ इथेच बसणार आहे. जर तुम्हाला नेकलेस पाहिजे असेल ना तर दादाकडून तुम्ही बाय करू शकता. आणि भावाचं नाव आहे ना सनी आहे. ओके चालेल, थँक्यू. या साईडला आपल्याला टॉईस पाहायला मिळणार आहे. टॉईस कितने काय? तर मित्र 100 रुपयाला. हे बघा कोणते पण टॉईस घ्या 100 रुपयाला मिळणार आहे. टेडी बेअर वगैरे कुशन वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. डोरीमोन पण आहे बघा इथं. ओके थँक्यू. आणि बघा या बाजूनी पण आहे, या बाजूने आपल्याला स्टॉल पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला भातुकलीची भांडी पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला भातुकलीची भांडी वगैरे पाहिजे असेल ना तर तुम्ही इथून बाय करू शकता. ते बघा त्यात कढई वगैरे पाहायला मिळणार आहे, बादली वगैरे, कळशीचा सेट आहे. भाई अंडा कलशी का सेट कितने का रहेगा? 50 रुपये का. तर 50 रुपयाला. आणि बघा प्रेस वगैरे पाहिजे ते पण पाहायला मिळणार आहे. आणि बघा फ्रीज वगैरे, कपाट आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भातुकलीची भांडी पाहिजे ना ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार. सध्या स्टॉल लावणं चालू आहे, तर आणखी पण वस्तू तुम्हाला पाहायला मिळणार इथे आल्यावरती. ओके थँक्यू. आणि या साईडला बघा या साईडला पण आपल्याला ना डेली यूजचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. स्टीलची भांडी वगैरे, पक्कड वगैरे, चॉपिंग बोर्ड वगैरे पण आहे. दादा यांची प्राइस काय असणार आहे? यांची प्राइस काय? 120. तर मित्र 180 120 रुपये प्राइस आहे. आणि तो भारीवाला आहे. तर पर्पल कलरचा आहे ना, तो भारीवाला आहे. 180 रुपये. 180 ना, 180 रुपयाला. आणि तो वाला 220 रुपयाला. आणि तो रेड कलरचा 200 रुपये. ओके. आणखी खूप साऱ्या वस्तू पाहायला मिळणार आहे. आणि हे सुरीधार करण्याचं आहे का? ओके. तर मित्रांनो सुरीधार करण्यासाठी किती रुपयाला आहे ते? 100 रुपये. तर मित्रांनो सुरीधार करणार आहे 100 रुपयाला असणार आहे. आणि बघा या साईडला ना टॉईज वगैरे पाहायला मिळणार आहे लहान मुलांचे. थँक्यू. चला आणखी पुढचे स्टॉल्स पण पाहूया. आणि बघा हा स्टॉल लावणं चालू आहे. आणि या साईडला पण आपल्याला टॉईज वगैरेच पाहायला मिळणार आहे, सगळे कार्स वगैरे. आणि बघा या साईडला आपल्याला बेल्ट्स वगैरे पाहायला मिळणार आहे. कमर का बेल्ट आहे ना, किती काय? हा तर मित्र 150 120. तर मित्र 120 150 अरे 200. ओके तर मित्र 200 रुपयाला. ओके अरे बोला 100. तर मित्र 100 रुपयाला असणार आहे. अच्छा. तर मित्र सगळे 100 रुपयाला. ओके ओके चलेगा, चलिए थँक्यू. तर मित्र आणखी पण आतमध्ये स्टॉल्स आहेत, ते पण आपण कव्हर करूया. आज मी कसा मंडेला आलोय त्यामुळे गर्दी कमी आहे. संडेला तुम्ही आले असते ना तुम्हाला खूप गर्दी पाहायला मिळाली असते.
हे बघा इथं आपल्याला 10,000 रुपयाला कटलरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. हेअर बँड्स वगैरे क्लिप्स वगैरे पाहिजे आपल्याला 10,000 रुपयाला पाहायला मिळणार आहे. एरिंग्स पण आहे, त्यांची किंमत वगैरे विचारायची सगळी. भाई साहब 10-10 रुपये का है? कौन सा 10 रुपये का? कोई भी 10 रुपया, ये भी 10 रुपये का? ओके. तर मित्र बघा काही पण घ्या 10,000 रुपयाला पाहायला मिळणार आहे. हे बघा तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही इथून बाय करू शकता. हे बघा काही पण घ्या 10,000 रुपयाला. हे बघा हेअर बँड्स वगैरे पाहिजे, इयरिंग्स वगैरे पाहिजे, ते पण आपल्याला 10,000 रुपयाला पाहायला मिळणार आहे. आणि बघा ब्रेसलेट वगैरे पण ते पण 10,000 रुपयाला आहे. क्लिप्स वगैरे आणि किचन वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. आणि बघा प्लेनच्या डिझाईन मध्ये किचन वगैरे. आणखी या साईडला पण आहे, ते पण आपण कव्हर करू. हे बघा ते बटरफ्लाय वगैरे, ते क्लिप्स वगैरे ते पण 10,000 रुपयाला असणार आहे. आणि बघा रिंग्स वगैरे पाहिजे ते पण 10,000 रुपयाला. आणि बघा हे रिंग्स पाहू शकता शंखाच्या डिझाईन मध्ये. शंखाच आहे, ओरिजिनल वाटत शंख बारीक बारीक. आणि बघा या साईडला पण आहे, इथे पण आपल्याला काय तुमचं देव. ओके डॉल पाहायला मिळणार. ये भी तो अच्छा तुम्हारा है क्या? ये कितने का है? कितने का? 50 रुपया. मित्र 50-50 रुपयाला. और ये डॉल मित्र ही डॉल बघा 200 रुपयाला. अरे आंबाडा. आणि बघा 100-100 रुपयाला. अरे झुमका कितने का रहेगा? 100 रुपया. मित्र झुमके बघा 100-100 रुपयाला. आणि ऑप्शन पाहू शकता, कलर ऑप्शन पाहू शकता, सुंदर कलर ऑप्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला पण बँगल्स वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि बघा हे पण अरे का मित्र 100-100 कोई भी 100 रुपये का. मित्र 100 रुपयाला काही घ्या, 100-100 रुपयाला बँगल्स मिळणार आहे. आणि बघा त्यामध्ये डिझाईन वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा इयरिंग्स वगैरे ते पण 100-100 रुपयाला. आणि या साईडला बघा आपल्याला स्टेशनरीचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. 10,000 रुपयाला. 10 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत फायनल प्राइस दाखवतात. तर बघू आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. बघा इथं पाहूया. ठीक आहे हे बघा इथं ते सगळे स्टेशनरीचे प्रोडक्ट आहे. 10 रुपयापासून आहे. बघा सगळ्यांची प्राइस लिहिली. आणि हे 20 रुपयाला असणार आहे. हे सगळे 20-20 रुपयाला. शॉर्पनर वगैरे पाहिजे. आणि बघा शॉर्पनर पण भारी आहे शूजच्या डिझाईन मध्ये. ब्रश वगैरे प्लास्टिकच्या वस्तू पण इथे अवेलेबल आहे. आणि या बाजूनी पण बघा ते पण दाखवतो. ते बघा या साईडला चाळण वगैरे सुपडी वगैरे पाहिजे ते पण आपल्याला मिळणार आहे. 20 रुपयाला असणार. बघा 20 रुपये लिहिले. आणि बघा हे सगळं पण 20-20 रुपयाला. डस्टर वगैरे पाहिजे. आणि बघा असे कॅरेट वगैरे पाहिजे ना ते प्लास्टिकचे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार. वायपर वगैरे. आणि बघा हे पण एअरबडच्या डिझाईन मध्ये आहे. शॉर्पनर आहे. हे शॉर्पनर आहे ना भाई? शॉर्पनर आहे नाही मित्र शॉर्पनर आहे एअरबडच्या डिझाईन मध्ये. आणि बघा टेस्टर वगैरे लायटर वगैरे पाहिजे, पाऊच वगैरे पाहिजे ते पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी बघा 30-30 रुपयाला असणार आहे. 30 रुपयाच्या रेंजमध्ये. आणि या साईडला पण बघा या साईडला आपला 50 रुपयाच्या वस्तू पाहायला मिळणार आहे सगळे. हे बघा हे सगळे 50-50 रुपयाला असणार आहे. काही घ्या 50-50 रुपयाला. हे बघा ब्रश पण भारी आहे, म्हणजे हाताला लागण्याचे काही टेन्शन नाही आहे. आणि बघा बटरचा ब्रश पाहिजे तो पण मिळणार आहे. आणि बघा नेल कटर वगैरे पण आहे, चमचे वगैरे स्पून वगैरे. आणि बघा अशा प्रकारे टेस्टर वगैरे पाहिजे, स्क्रूड्रायव्हर पाहिजे ते पण आपल्याला पाहायला मिळणार. आणि बघा पिगी बँक पण आहे, ते पण 50 रुपयाला, सॉरी 100 रुपयाला. हे बघा 100-100 रुपयाला सेल असणार आहे. इथे जेवढं पण प्रोडक्ट दिसत नाही सगळे 100-100 रुपयाला. आणि बघा या साईडला आहे ना आपल्याला टॉईस पाहायला मिळणार आहे. सगळे 120च्या रेंजमध्ये असणार आहे. सगळे कार्स वगैरे, डॉक्टर सेट वगैरे पाहिजे ते पण आपल्याला, बंदूक्स वगैरे सर्व 120ला मिळणार आहे. आणि या साईडला बघा आपल्याला आहे ना मोबाईल कव्हर वगैरे 100 रुपयाला पाहायला मिळणार. 100 रुपयाची रेंजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल कव्हर आहे, ते पाहिजे ते पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार. आणि बघा या साईडला आपल्याला सनग्लासेस वगैरे पाहायला मिळणार. आणि या साईडला बघा आपल्याला आदिवासी तेल आहे. कितने का है सर? 800 का है, 1200 का ओके है, तर मित्र 600 का होते हैं। 800, 1200, 600 रुपयाची वेगवेगळी प्राइस असणार आहे. झंडा टूटना बल रिकॉर्ड करेगा कि वो किसी डंडर से भी निकल गया, कितना बल झड़ चुका है सर आपका, उतना बल वापस रिकॉर्ड होने वाला तेल होते हैं मेरा। कल हफ्ते में 3 बार लगाने का होते हैं सर मेरा। गंजापन रहने वाले को भी बाल हो जाएगा सर, झंडा टूटना तुरंत रुकावट हो जाएगा सर बाल मेरा तेल लगाने से।
जी सर। कौन सी बॉटल कितनी की प्राइस है? सर ऐसा होते है सर, ये 4 महीना चलेगा सर। प्राइस क्या ये 1500 का होते हैं, 1200 रुपए में दे रहे हैं सर। ये वाला? सर ये 1200 का होते हैं, 800 रुपए में दे रहे हैं सर। ये 3 महीना चलेगा सर। 3 महीने चलेगा। 3 महीने। छोटा वाला? ये छोटा वाला 1.5 महीना चलेगा सर। 800 का होते हैं, 600 में दे रहे हैं सर। आणि बघा समोर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे 9945784609 हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. हेअर ऑइल आहे. आणि बघा या साईडला तुम्हाला सनग्लासेस वगैरे दाखवले. सनग्लासेस बेल्ट वगैरे आपला आणि बघा बॅग्स वगैरे आपल्याला पाहायला मिळणार आहे या स्टॉलला. आणि बघा इथं आपल्याला मुखवास वगैरे पाहायला मिळणार आहे. तर मुखवास वगैरे तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही मुखवास वगैरे इथे बाय करू शकता. बघा मुखवास वगैरे सध्या टाकून ठेवलं धूळ माती येते ना त्यामुळं. आणि बघा या साईडला आपल्याला प्रिंटेड टी शर्ट पाहायला मिळणार आहे. प्राइस क्या रहेगा प्रिंटेड टी शर्ट का? कोई भी आता मित्र ही पिलो आहे ना 300 रुपयाला असणार आहे. बाकी सगळं 200, बाकी सब 200 ना. बाकी सगळे 200-300 रुपयाला असणार आहे. ते बघा अशा प्रकारे असणार आहे. व्हाईट टी शर्ट वरती प्रिंट करून मिळणार आहे. अरे ये क्या है? फोटो फ्रेम है क्या? ये कितने का रहेगा? ये सब बना के देते हैं क्या? ये 300. तर मित्र 300 रुपयाला असणार आहे. ॲक्रोलिक मध्ये बनवून मिळणार तुम्हाला बघा अशा प्रकारे. तुम्हाला फोटो असे बनवून पाहिजे असेल ना फ्रेम सोबत तर ते बनवून मिळणार आहे. बघा इथे बनवून बघा अशा प्रकारे असणार आहे. ये देंगे तो कभी मिलेगा? आणि ऑन द स्पॉट मिळणार आहे तुम्हाला. समोर त्यांची मशीन पण आहे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जागेवरती प्रिंट करून मिळणार आहे. आणि बघा ते समोर कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. जर पाहिजे असेल तुम्हाला मिळणार पण आहे ऑनलाईन. आणि या साईडला बघा या साईडला आपल्याला लोणचं वगैरे पाहायला मिळणार. त्याची किंमत वगैरे विचारा काय असणार आहे. अचार का प्राइस काय रहेगा? 100 रुपये पाव. मित्रांनो लोणचं बघा 100 रुपये पाव किलो मिळेल. कोणता पण 100 रुपये. तर कोणता पण लोणचं काय 100 रुपये पाव किलो मिळणार आहे. तर भरलेली मिरची वगैरे पाहिजे, तर लाल हिरवी मिरची पाहिजे ती पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा समोर बॅनरवरती मेन्शन पण केलंय कोणकोणते लोणचे इथे मिळणार आहे. ओके थँक्यू. आणि बघा या साईडला आपल्याला स्वीट्स पाहायला मिळणार आहे. भाज्या वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला पाहायला मिळणार. वेगवेगळ्या प्रकारचे ना स्वीट्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. पेढा वगैरे पाहिजे ते पण मिळणार आहे. त्याची प्राइस वगैरे विचारा. भाऊ प्राइस काय असणार आहे याची? 50ला पाव. आणि याची पेढ्याची? ओके सगळं 50 रुपये पाव आहे का? अच्छा अच्छा हो. तर मित्र मिक्स मिठाई आहे ना 70 रुपये पाव आहे. पेठा आहे ना 50 रुपये. भाज्या आहे ना तो पण 50 रुपये पाव किलो असणार आहे. हे पाव किलोचं पॅकेट आहे का? तर मित्र बघा हे पाव किलोचे पॅकेट आहे. आणखी वर मिठाई व लाडू वगैरे पाहिजे पेढे वगैरे पाहिजे ते पण तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. ओके थँक्यू. आणि या साईडला बघा आपल्याला मालवणी प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. तर ते पण जाऊन आपण कव्हर करूया. इथे आपल्याला लाडू वगैरे पाहायला मिळणार आहे. पोहे वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. भाज्या वगैरे तांदूळ मसाले वगैरे पाहिजे ते पण पाहायला मिळणार. बरं आहे ना. नमस्कार. आणि बघा मसाले वगैरे पाहिजे हळद वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. किंवा गावणं पीठ वगैरे पाहिजे ते मिळणार आहे. आणि बघा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस पाहिजे ते पण आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला आपल्याला पापड वगैरे पाहायला मिळणार आहे. नमस्कार दादा. हा नमस्कार. तुमचं नाव सांगता? माउंट टिकेकर. आणि स्टॉलचं नाव? माउंट टिकेकर ते त्यांचं अच्छा स्टॉल. स्टॉलचं नाव. ओके तर काय काय मिळणार आहे तुमच्याकडे? आपल्याकडे नाचणी पापड आहेत. हो. आणि बघा इथे फ्राय पण करून ठेवले. फ्राय पण ठेवलेले आहेत. घ्यायच्या अगोदर तुम्ही टेस्ट पण करून घेऊ हो. शकता. लसूण पापड आहे. लसूण पापड. हो. तर मित्र बघा हे लसूण पापड आहे. हे बघा पाहू शकता. मक्का बीन आहे. अच्छा मक्याचे. तर इथे ते पण फ्राय करून ठेवले. आणि ही कोणते? हे जिरा मसाला आहे. जिरा मसाला आहे. हे पालक आहे. पालक आहे. हे पोहा. आणि पोहाचे. हो. आणि प्राइस काय असणार सगळ्यांची? 60 ला एक आहे, 100 ला 2. 60 ला 1 100 ला 2. हो. 60 ला 1 100 ला 2 असणार आहे. बाय करायच्या अगोदर तुम्ही टेस्ट करून घेऊ शकता. तेव्हा इथं फ्राय करून ऑप्शन ठेवलेलं आहे तुम्ही चेक करून घेऊ शकता. आणि या साईडला बघा या साईडला ना आपल्याला ते पॅड वगैरे किंवा बुक्स वगैरे पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला बुक्स वगैरे पाहिजे असेल ते पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. आणि समोर बघा आपल्याला बॅग्स वगैरे पण पाहायला मिळणार आहे. तर बघा एकविरा चायनीज सेंटर आहे. तर तुम्हाला चायनीज फूड वगैरे पाहिजे असेल ना एन्जॉय करायचं असेल तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता. काय फरक करतात आहे? चिकन क्रिस्पी. तर मित्रांनो ताई ना चिकन क्रिस्पी फ्राय करतात आहे.
तंदुरी पण पाहायला मिळणार आहे, लॉलीपॉप वगैरे पाहिजे ते मिळणार आहे याच्याबरोबर फ्राय करून. आणि सिटिंग अरेंजमेंट इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकविरा चायनीज सेंटर या फूड स्टॉलला आपण व्हिजिट केलंय. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला प्लास्टिकचे प्रोडक्ट पाहायला मिळणार आहे. काही काय 20-20 रुपयाच्या सेलवरती आहे. म्हणजे प्लास्टिकच्या बकेट्स वगैरे पाहिजे, बॉटल्स वगैरे पाहिजे किंवा फ्लॉवर पॉट वगैरे पाहिजे, ते पण आपल्याला 20-20 रुपयाच्या सेलवरती पाहायला मिळणार आहे. काही काय 20 रुपयाच्या सेलवरती. आणि या साईडने बघा, या साईडने सगळं फूड स्टॉल चालू होतं. तर आपण ना आणखी पण आतमध्ये जाऊन ना कव्हर करूया कोणकोणते फूड स्टॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि बघा या साईडला आपला मंचुरियन वगैरे पाहायला मिळणार आहे. मंचुरियन वगैरे तुम्हाला पाहिजे तर चायनीज कॉर्नर आहे आपण. आणि त्या साईडला नूडल्स वगैरे ते पण आपण कव्हर करूया. तर बघा या साईडला ना आपल्याला नूडल्स वगैरे, दाबेली वगैरे पाहायला मिळणार आहे. 50 रुपये प्लेट आहे, त्यामुळे जास्त काय मी माहिती काढत नाही. आणि बघा इथे आपल्याला मसाला पापड पाहायला मिळणार, त्याची किंमत वगैरे विचार. भाई प्राइस काय आहे का मसाला पापड का? 50 रुपीज. तर मित्रांनो मसाला पापड आहे ना 50 रुपयाला मिळणार आहे, फ्राय करून ठेवलेला आहे. आणि बघा इथं मसाला वगैरे पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणखी काय काय मिळणार समोर बॅनरवरती मेन्शन केलेलं आहे. चला आणखी पुढे पण जाऊन पाहूया आपल्याला काय पाहायला मिळतं. आणि बघा या साईडला पिझ्झा स्टॉल आहे. तर तुम्हाला पिझ्झा वगैरे पाहिजे असेल ना, एन्जॉय करायला असेल तर पिझ्झा पण इथून बाय करू शकता. काय प्राइस काय आहे का पिझ्झा का? 50 रुपये. आता मित्रांनो पिझ्झा अशा प्रकारे असणार आहे आणि पिझ्झा बेस पण इथे अवेलेबल आहे. आणि बघा इथे ना आपल्याला दिल्लीची कुल्फी पाहायला मिळणार आहे. बाय प्राइस काय आहे की कुल्फी? 20 रुपीज. तर मित्रांनो कुल्फीची प्राइस बघा 20 रुपीजची आहे. आणि बघा दिल्ली की फेमस कुल्फी, हा स्टॉल आपल्याला प्रत्येक महोत्सवमध्ये किंवा मेळ्यामध्ये पाहायला मिळतो. चालेल, थँक्यू. आणि या साईडला बघा आपल्याला पाणीपुरीचा स्टॉल पाहायला मिळणार आहे, सध्या लावणं चालू आहे. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला पॉपकॉर्न पाहायला मिळणार आहे, चीज बटर शेजवान क्रीम वगैरे. आणि बघा याच्यावर आपल्याला गोळा वगैरे किंवा लिंबाचा ज्यूस वगैरे पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला वडापाव वगैरे पाहिजे असेल तुम्ही इथं वडापाव एन्जॉय करू शकता. आणि बघा या साईडला आपल्याला मोमोज वगैरे पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला मोमोज वगैरे पाहिजे असेल ना, व्हेज, पनीर, चिकन फुल 100 रुपयाला, हाफ 50 रुपयाला असणार आहे. आणि बॅनरवरती त्याच्यावर पूर्ण माहिती दिली आहे. आणि बघा फ्रेश पाहायला मिळणार आहे. आणि या साईडला बघा, या साईडला आपल्याला आकाश पाळणा पाहायला मिळणार आहे. त्या ठिकाणी ना बालनगरी आहे, ती पण आपण कव्हर करूया. आणखी काय काय पाहायला मिळणार आहे ते पण आपण पाहूया तिकडं. आणि बघा या साईडला पण आपल्याला भातुकलीची भांडी पाहायला मिळणार आहे. काय प्राइस काय आहे का इसका? 20 रुपया. तर जरा भातुकलीची भांडी आहे बघा 20-20 रुपयाला आहे. अरे बालदी ओके. तर बघा हे सगळे 20-20 रुपयाला पुढची लाईन. आणि ती पुढची लाईन आहे ना 10-10 रुपयाला आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे बघा ते सगळे 10-10 रुपयाला आहे. चम्मच वगैरे, प्लेट वगैरे पाहिजे हे बघा 10-10 रुपयाला असणार आहे. ओके, थँक्यू. आणि बघा या साईडला आपला रोलर आईस्क्रीम पाहायला मिळणार आहे. फ्रूट आईस्क्रीम आहे, त्या रोलरवरती ना बनवली जाते. आणि या साईडला बघा आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे, आकाश पाळणा वगैरे. आणि समोर आपल्याला बालनगरी पाहायला मिळणार आहे. ट्रेन वगैरे लहान मुलांसाठी ना ट्रेन राईड पण इथे अवेलेबल आहे. आणि बघा या साईडला आपल्याला गेम झोन पाहायला मिळणार आहे. आय होप गाईज तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.